मग मी उत्तर देतो की विलिनीकरण होणार आहे किंवा होणार नाही, यानुसार माझं उत्तर असेल. प्रफुल्ल पटेल अनौपचारिक गप्पांमध्ये म्हटलेत की विलिनीकरण होणार नाही. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. अनौपचारिक गप्पांना काय अर्थ नसतो. प्रफुल्ल पटेल काय म्हणतात त्याच्यावरती महाराष्ट्र देशाचं राजकारण चालत नाही, बरं का. तो त्यांच्या प्रफुल्ल पटेल जे बोलतात हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तो शरद पवारांचा निर्णय असेल. आणि ज्यावरती प्रफुल्ल पटेल बोलतात त्यावरती अमित शहाची इच्छा आहे की विलिनीकरण होऊ नये. नाही, पण याच्यात तुम्ही म्हणालात की दोन राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाशी आमचा काही संबंध नाही, काँग्रेसचा काही नाही संबंध, पण फार फार तर भाजपला तुम्ही हे विचारू शकता. तर एनसीपी अजित पवार गटातलेच मंत्री हसन मुश्रीफ असं म्हणाले की आम्हाला म्हणजे दादांची शरद पवारांशी चर्चा सुरू होती, पण आता दादा नाहीये, त्यामुळे आता आम्हाला भाजपशी याविषयी चर्चा करावी लागेल. मी काय म्हणतोय, भाजप हा अदृश्य हात आहे, अदृश्य शक्ती आहे, हे जे मी वारंवार सांगतो आहे. आणि जे म्हटलं की अमित शहाच्या इच्छेनुसार होणार. प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलत आहेत तेव्हा अमित शहा महाराष्ट्राविषयी बोलत आहेत. यापुढे त्यांच्या पक्षाची संपूर्ण सूत्र अजित पवारांनंतर ही अमित शहाकडे, फडणवीसाकडे सुद्धा नाही, अमित शहाकडे आहे. हे माझ्या इतकं खात्रीनं कोणी सांगू शकत नाही. भविष्यामध्ये या पक्षाचं काय होईल, हा पक्ष मर्ज होईल का भाजपात, विलिनीकरण झालं त्या पक्षाचं भाजपबरोबर विलिनीकरण, हे तुम्हाला मी सांगतो. भाजप बरोबर